5 सप्टेंबर शिक्षक दिन। विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणून आज ओळखला जातो। म्हणून शिक्षक दिनाचे महत्त्व। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन एक तत्वज्ञ, एक व्याख्याते, त्याचबरोबर संत साहित्याचा अभ्यास आणि एवढंच नाही तर भारताचे राष्ट्रपती म्हणून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन ओळखले जातात। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे वकील म्हणूनही त्यांनी काम केलेलं होतं। परदेशात गेल्यानंतर अमेरिकेसारख्या अध्यक्षांनी त्यांचं स्वागत केलं। अमेरिकेच्या अध्यक्ष जेव्हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनला म्हणाले, पाऊस आला होता, छत्री धरली होती, निसर्गावर आपण ताबा ठेवू शकत नाही, त्यावेळेस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णननी सडेतोड उत्तर दिलं, निसर्गावर आपण ताबा ठेवू शकत नाही, पण आपल्या जिभेवर तर आपण ताबा ठेवू शकतो। त्याचबरोबर अनेक देशांमध्ये गेले, तिथली संस्कृती पाहिली, तिथली राष्ट्र व्यवस्था पाहिली, तिथलं राज्य पाहिलं आणि त्यांना संदेशही दिला की माणसाने माणसासारखं कसं जीवन जगावं, हाही संदेश दिला। इतकंच नाही तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन नेहमी म्हणायचे, एका राजाला सांगत असताना म्हणाले, मासा खूप खूप खोलवर पाण्यात जाऊ शकतो, गरुड पक्षी आकाशात खूप उंच भरारी घेऊ शकतो, पण जमिनीवरच्या माणसाने फक्त माणसासारखंच वागावं। हा संदेश डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णननी संपूर्ण आपल्या देशामध्येच नाही तर बाहेरच्या देशांना सुद्धा दिलेला आहे। म्हणून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज जन्मदिवस। ते एक हडाचे शिक्षक होते, म्हणून आज शिक्षक दिन साजरा केला जातो। विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक का महत्त्वाचा? एपीजे अब्दुल कलाम सुद्धा म्हणाले, आई वडील आणि शिक्षक महत्त्वाचे आहेत। शिक्षकाची भूमिका कशी असावी? शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडवायचंच आहे, विषयाचं ज्ञान द्यायचंच आहे, पण सामाजिक बांधिलकी सुद्धा स्वीकारावी, हा सुद्धा संदेश विद्यार्थ्यांना दिला पाहिजे। इतकंच नाही तर मानवी मूल्ये जी आहेत, प्रेम, सौंदर्य, श्रद्धा, विश्वास आणि शांती, हे सुद्धा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे। आणि म्हणूनच गुरु थोर मानावा की देव थोर मानावा, आधी नमस्कार कोणाशी करावा, मला वाटते श्री सद्गुरु थोर आहे, तयांच्या प्रसादे रघुराज पाहे, सर्वात श्रेष्ठ कोण असेल तर तो म्हणजे गुरु आपला सर्वात श्रेष्ठ आहे। म्हणून आज शिक्षकाचं महत्त्व आहे। मुलांनो, शिक्षकांना आदर्श माना, शिक्षकांच्या समोर नतमस्तक व्हा आणि शिक्षकांचे सदैव तुम्ही आशीर्वाद घ्या, कारण शिक्षक हा नेहमी कधीच खोटं बोलत नाही, नेहमी समाजाला एकच संदेश देत असतो, पाण्याला पाणी म्हणा आणि मिठाला मीठच म्हणा, साखरेला साखर म्हणा, हे जीवनाचं छोटंसं तत्वज्ञान आहे, पण तो विद्यार्थ्यांना सतत खरं बोलायला शिकवतो। आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्ही माझ्या समोर नाहीये, हे कोरोनाचं संकट आहे, तरी घरात बसून शिक्षकाची भूमिका शिक्षक हा कसा बजावतो, गेले 2 महिने तुम्ही पाहिले आपल्या सातव कॉलेजचे सगळे शिक्षक आज घरातून ऑनलाईन लेक्चर देतात। कधी ते खोटं वागत नाहीत किंवा त्यांचा प्रामाणिकपणा आणि सचोटी प्रत्येक शिक्षक तुम्हाला दाखवतच असतो, पण तुम्ही मात्र विद्यार्थी अभ्यास करत नाही किंवा तिथे इंटरनेटवरती येत सुद्धा नाहीत। अभ्यास चालू आहे, टीचिंग चालू आहे ते पाहण्यासाठी, याचं मात्र वाईट वाटतं। तेव्हा सगळ्यांनी तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून अभ्यास शिका, इंटरनेटच्या माध्यमातून अभ्यास शिका, पण सर्वांनी आपल्या शिक्षकांना वंदन करा। आणि आजचा शिक्षक दिन प्रत्येकाने आज शिक्षकाला किती महत्त्व आहे हे सगळं जग तुम्हाला सांगेल, परंतु शिक्षका मतीविना गती गेली, तसंच आपण सुद्धा शिक्षकाला नतमस्तक व्हावं आणि शिक्षक हा सर्वश्रेष्ठ आहे हे आपल्या हृदयात त्याचं अस्तित्व ठेवावं। शिक्षक नेहमी आकाशापर्यंत उंच भरारी मारण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देत असतो। म्हणून शिक्षक हा सर्वात श्रेष्ठ आहे। आई वडिलांच्या नंतर शिक्षकालाच गुरु मानलं जातं। तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, मला शिकवणारे सर्व शिक्षक, समाजात शिक्षक म्हणून काम करणाऱ्या सर्व शिक्षकांना मी शिक्षक दिनाच्या खूप शुभेच्छा देते, वंदन करते आणि माझे 2 शब्द संपवते।